भिवंडी तालुका जुनानदुर्खी गांव के एन टावरे स्कूल के प्रांगण में लिटिल चैंप्स प्ले ग्रुप नर्सरी जूनियर केजी सीनियर केजी के दूसरा एनुअल डे सेलिब्रेशन का आयोजन लिटिल चैंप्स के मुख्य अध्यापिका श्रीमती हर्षला विश्वनाथ पाटिल व लिटिल चैंप्स के शिक्षिकाओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर मान्यवर डॉक्टर विशेष जुनानदुर्खी गांव माजी सरपंच वसंत पाटिल, माजी सरपंच महेंद्र पाटिल, शिवसेना जुनानदुर्खी शाखा प्रमुख संजय वाडघड़े, पत्रकार राजेंद्र पाटिल, कालवर गांव के समाज सेवक योगराज पाटिल, इंजीनियर अतुल शेलके सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल व विद्यार्थी उपस्थित थे। आइए देखें वहाँ का एक दृश्य। Welcome to our annual day celebration. It's wonderful to see so many smiling faces gathered here today. This is a special day where we come together as a family to celebrate our achievements and showcase the incredible talent of our students. We are honored to have our respected guests, dedicated teachers, supportive parents, all our enthusiastic students here. Your presence truly makes this event memorable and inspiring. Let's enjoy this day filled with joy, creativity, teamwork. Thank you for being with us, and let's make this annual day celebration one to remember. ज्ञानाने पैसा कमावता येतो पण पैशाने ज्ञान कमावता येत नाही. ज्ञानाने पैसा कमावता येतो पण पैशाने ज्ञान कमावता येत नाही. हेच उद्दिष्ट मनात घेऊन आपल्या या चिमुकल्या बालमनामध्ये आत्मविश्वासाचा महामेरू कसा निर्माण करायचा यासाठीचा प्रयत्न होता. गेली 9 वर्षे मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आपल्या लेडीज अँड प्री स्कूलची स्थापना होऊन 2 वर्ष झाली आणि त्याचंच एक प्रतीक म्हणजे आजचा हा सोहळा आपल्या समोर सादर होत आहे. माझी शाळा याबद्दलचं प्रत्येकाचं मत वेगळं असतं, तसं माझं मत सुद्धा वेगळं आहे. प्रत्येकाची आपापली अशी काही ध्येय असतात. मग माझ्या शाळेमध्ये काय मला वेगळं पाहिजे होतं, आपली शाळा का वेगळी आहे इतरांपासून, शाळा तर सेम असते सगळ्यांची, पण तरी सुद्धा आपल्या काही शाळेचं एक वेगळं महत्व आहे. शिक्षण प्रत्येक ठिकाणी मिळतोच, नाही मिळत असं नाही. नैतिकतेचे धडे सुद्धा सर्वच शिक्षक देत असतात. त्याच्याच अनुषंगाने आपल्या या चिमुकल्यांच्या बालमनामध्ये आपण संस्कारांची जडणघडण कशी करायची त्यावर आमचा कल जास्त असतो. त्यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत असतो, वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असतो. मग आषाढी एकादशी असेल, राम मंदिराचं जे आपलं हे झालं गेल्या वर्षी, त्याच्यासाठी आपली जी पालखी निघाली होती नाही का, म्हणजे सगळ्या शाळांना सुट्टी होती, पण आपले हे चिमुकले वारकरी प्रभू श्री रामांची पालखी घेऊन मिरवणूक काढून आपण तो जल्लोष साजरा केला. महत्वाचं हेच आहे की मुलांमध्ये सध्याचा आपण जो काळ बघितला ऍडव्हान्स युग आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये नैतिकतेचा भाव असेल, मोठ्यांबद्दल आदर असेल आणि आपले जे संस्कार आहेत ते कशा पद्धतीने देता येतील ह्याचाच आमचा प्रयत्न असतो. आणि ते सांगताना मला खूप आनंद होतो की याची सुरुवातच मुळात शाळा सुरू झाल्यानंतर सकाळच्या परिपाठापासूनच होते. गुरुवंदना, सरस्वती वंदना, राष्ट्रगीताने तर परिपाठ होतोच, त्याच्यानंतर प्रभू श्री रामांच्या जल्लोषाने आमची शाळा सुरू होते. अशी म्हणजे मी अभिमानाने सांगते की माझ्या शाळेमध्ये आम्ही प्रेझेंट मॅम, प्रेझेंट मिस असं
म्हणत नाही. आमची जेव्हा प्रेझेंटी होते मुलाचं नाव आल्यानंतर प्रत्येक मुलगा जय श्रीराम असं म्हणतो. खरंच ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की त्या निमित्ताने का होईना मुलांच्या मुखामधून नामस्मरणाचा नामस्मरणाची जी कला आहे ती त्यांच्यामधून विगुणित होत असते. आपण घरी सर्वच नमस्कार करून जेवतो असं नाही. काहींच्या घरी हे चांगले संस्कार आहेत आणि असावे सुद्धा. त्याचा एक प्रयत्न म्हणजे रिसेसमध्ये मुलं वदनी कवळ्यात घेता म्हटल्याशिवाय कोणीही टीव्हीला हात लावणार नाही. ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. मग ह्याच गोष्टी पुढे अजून आपल्याला कशा वाढवता येतील ह्याच्याकडे आमचा कल जास्त असतो. आणखी एक गोष्ट म्हणजे की गेल्या वर्षी, आता हे आपलं दुसरं वर्ष आहे आणि गेल्या वर्षी जर आपली पटसंख्या बघितली तर ती 45 होती. हा तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला कुठेतरी आम्ही खरं उतरलोय अशी जाणीव कुठेतरी होते आणि आज ती संख्या 70 वर गेलेली आहे. एक म्हणजे असं म्हणता येईल की जर याच्यामध्ये जर काही कुठेतरी कमी राहिलं असतं तर तिथपर्यंत पोहोचता आलं नसतं. आपली मुलं म्हणजे आपलं भविष्य असते नाही का. आपण म्हणतो की माझं भविष्य तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते भविष्य आमच्या हातात दिलेलं आहे. ज्या विश्वासाने तुम्ही जे तुमचं भविष्य आमच्या हातात दिलेलं आहे ना, ठामपणे सांगते की तडा जाऊ दिला नाही आणि देणार सुद्धा नाही. एवढी इच्छाशक्ती प्रबळ आहे की तुमच्या मुलांपासून चांगलंच त्यांचं जीवन पुढे किती चांगलं होणार आहे याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल. फुलेली फुलं ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात. काही माणसं शब्दात जगण्याचा साथ देऊन जातात तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. एवढं बोलून इथेच थांबते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुलं म्हणजे ज्यानुसार जो सण असेल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मनापासून मुलांना तुम्ही एक योग्य वळण द्या. नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी जू नादुर्गी भिवंडीमध्ये गाडीला ड्रेसिंग सुद्धा केलेले म्हणजे तो आज डान्स करताना दिसेल. स्वातंत्र्य दिन हा आपण सेलिब्रेट केला. क्रिशा विक्रांत म्हात्रे, व्हेरी गुड लेडीज, ऑल स्टुडंट्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. यश अभिषेक म्हात्रे आणि आशिष पाटील आपण वितरित केले जाणार आहे. चला तर नेक्स्ट आपण सेलिब्रेट आपण केला होता पिवळा दिवस. मराठीमध्ये काय पिवळा दिवस मध्ये तो पार्टिसिपेट करतो. आतापर्यंत तो 3 वेळा पुढे यायचा आहे. माजी सरपंच गांधी जयंती निमित्त ऋतिक दुर्वेश म्हात्रे सिनियर केजी आणि स्वागत करीत आहोत. व्हेरी गुड. हे नाचत आहे ना. ओके ओके ओके. तुम्हाला नंतर डान्स करायचं. ओके. माहिरा विलास कारभारी सिनियर केजी. त्यानंतर स्टुडंट्सना विनंती करतोय की आपण पुढे या. बाकी नाही ना तुम्ही. ओके. तर नेक्स्ट आपण एक नेमकं तुमची लाईट ऑफ झाली पाहिजे. मेन होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. जुगे तेरी लाज हम रखे तेरे नदी शपथ माँ जगदम्बे है माहे भवानी.
टोली सोरील्या टोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन टोली हरल्या टोली गचल जाऊ बाजारी जाऊ चल गोंधळाला दुपार दर्याचे गेला धावण्याची शर्यत निष्कर्षाला भरपूर झालेला आहे. हृदया देखील चला डान्स भरपूर आहेत. आपण प्राईज करून क्लासमध्ये देऊ. आपले ग्रुप त्यानंतर नर्सरी ज्युनियर. नेक्स्ट गेम बास्केटबॉल मधून जी पारितोषिक मिळतात ते असला बस आपण पारितोषिक देत आहोत. ही कोण आहे? एंजल रणजित पाटील मित्रांनो, आयुष्यामध्ये हसत राहा, खेळत राहा, आनंदी जगत राहा. गेल्या वर्षी त्यांचा पहिला प्रोग्राम पाहिला आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुद्धा मी करत होतो. अगदी फक्त सांगावंसं वाटतं की या लहान मुलांना सांभाळणं म्हणजे खूप गरजेचं असतं. खूप म्हणजे खूप. आमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वीचे विद्यार्थी आहेत, मात्र त्यांना आम्हाला थांबवता हे कारण म्हणणं आहे की लहान मुलं जी आहेत त्यांना खूप काही सांभाळावं लागतं. आणि सर्व त्याच्या टीचर्स असतील आणि त्याच्या मुख्य आधारस्तंभ जे आहेत आमचे विश्वनाथ पाटील त्यांच्या सौभाग्यवती यांनी खरोखरच एक चांगला निर्णय घेऊन या पंचक्रोशीमधील एक चांगलं इंग्लिश मिडियमची शाळा सुरू केली. पहिल्या वर्षी जरी विद्यार्थी कमी असले, बघा तुम्ही सांगितले का काय आत्ताची परिस्थिती काय, गेल्या वर्षीची परिस्थिती काय. जेव्हा या शाळेचा उगम झाला ना तेव्हा या शाळेमध्ये सुरुवातीला 7 विद्यार्थ्यांवर शाळा आपण सुरू केलेली आहे. या शाळेचा उगम लाखविलीमध्ये झाला आणि लाखविलीमध्ये केवळ 7 विद्यार्थ्यांवर शाळा सुरू केली. आज इथे 550 ते 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणजे जरी आज तुम्ही रोपटं जरी लावलं, छोटंसं रोपटं झाड लावलेलं आहे, रोपटं, त्या रोपटाचा वृक्षामध्ये रूपांतर होताना आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी खरंच याच त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अतिशय चांगले विद्यार्थी. आज आपल्या खेडेगावामधले विद्यार्थी जरी भिवंडीला जावं लागत होतं, मात्र त्यांनी एक ती समस्या, मग तो जाण्या येण्याचा खर्च असेल, त्याला लागणारा त्यांच्यासोबत जाणारा त्यांचं आई वडील असतील, त्यांना घेऊन जाणं, त्यांना शाळेतून परत घेऊन येणं, हे कसरतीचं काम हे केलं जात आहे. आणि खरोखरच आम्ही आत्तापर्यंत 2 ते 3 या ठिकाणी सॉन्ग बघितले. अतिशय चांगले विद्यार्थी. कारण की मी नेहमी स्टेजवर असताना भिवंडी तालुक्यामध्ये समालोचन करताना सांगत असतो की जुनंदुर्गी गाव म्हणजे कलेचं माहेरघर. याच गावामधनं विचार केला तर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, उद्योग, वारकरी संप्रदाय असेल, स्वाध्याय परिवार असेल. कारण की याच गावामध्ये सिंगर बघितले, याच गावामध्ये कीर्तनकार बघितले, भजनी मंडळ बघितले, भजनी बुवा बघितले, धावपटू बघितले, त्याच्या पुढे जाऊन सांगेल की कुस्तीपटू बघितले, शरीर सौष्ठवपटू बघितले. आज आमचा ठाकरेसारखा एक सूत्रसंचालन करणारा बघतोय आपण. म्हणजे खरोखरच गावामध्ये तिकडे वसई तालुक्यातलं जुचंद्र गाव आणि भिवंडी तालुक्यातील नांदुर्गी गाव हे कलेचं माहेरघर समजलं जातं. जुनंदुर्गी गाव म्हटलं की कलेचं माहेरघर आणि जुचंद्र गाव म्हटलं म्हणजे रांगोळीमध्ये प्रथम क्रमांक लागतोय. आज खऱ्या अर्थाने चांगलं सर्वांचं लक्ष आहे ते सांस्कृतिक कार्यक्रमाकडे. मी नेहमी सांगत असतो की झोपलेल्या माणसाला, त्याच्यानंतर जेवण करत असलेल्या माणसाला
आणि नाचणाऱ्या माणसाला कधी थांबवायचं नसतं. मी इथेच थांबतोय. अतिशय चांगलं काम आपण करत आहात. तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतोय. धन्यवाद. काय बोलतात की आपलं बाळ शेवडा असलं तरी ते चांगलं आहे, परंतु त्यांची नावं निघतात, फार आनंद वाटतो. सॉंग्स घ्यायचं की ते बुक बॅलन्सिंगचं काय ते? इट्स ओके. You're my pumpkin, pumpkin, hello honey bunny. I'm your dumpling, dumpling, hello honey bunny. Feeling something, something, hello honey bunny, toppa toppa. यही उम्र है कर ले, गलती से mistake, यही उम्र है कर ले, गलती से mistake, यही उम्र है कर ले, गलती से mistake. बुक बॅलन्सिंग म्हणून भूषण विश्वनाथ पाटील आणि दीपला आपण मुलांना आपण या जगामध्ये भाव सुचण्याची ताकद पाहिजे आणि घराचे येणाऱ्या काळामध्ये आवडं वाचता येत असं लिहित असं आपण चमचा लिंबू मधून हे प्रमाणपत्र देतो. नक्कीच त्यांच्या कांद्यांवर सुद्धा आहे. आणि काय क्रिशा विक्रांत मात्रे आणि पाटील आणि आता नाव सांगायला लागेल तुला लेमन स्पून अर्थातच. प्रियांश किरण सर्वांना चॉकलेट मिळणार आहे. करत आहोत विजेत्यांचे अभिनंदन आणि वाद्यवरांचे आभार. एकदा जोर घ्याना. संगीता पाटीलचा माजी सरपंच देखील आपल्या गावाचं नाव उज्ज्वल भविष्य त्यांचं उज्ज्वल आणि उज्ज्वल करायला झालेलं आहे. हे पाहू शकता तेजश्री पाटील यांचे सबको मालूम है और सबको खबर हो गई. Zubi-dubi pam-pa, zubi-dubi pa-ram-pam, zubi-dubi nache, you follow Superman. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे लिए बेकरार हम. Dar suruh panggil suri.
या ठिकाणी आमच्या तमाम गावातील मंडळींना तसेच काही आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले त्यांचा सन्मान आपण करतोय. लिटिल चॅम्प्स या स्कूलच्या अॅन्युअल डे सेलिब्रेशनच्या वेळेला एकदा जोरदार टाळ्या या तमाम मान्यवरांसाठी होऊन जाऊ द्या मंडळी. एवढा फ्रेंड ऑफ द इयर हा अवॉर्ड देखीलचा अवॉर्ड या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी आणि प्रेम वाढवणारं अर्थातच कॉंग्रॅच्युलेशन्स करते सगळ्यांना आणि हॅट्स ऑफ एफर्ट्स जे टीचर्स, पेरेंट्स आणि स्टुडंट्स आणि स्पेशली हर्षला. म्हणजे आपल्याला जितकं सोपं वाटतं की हे अरेंज करणं तितकं सोपं नाही आहे. त्यांचे एफर्ट्स मी बघितलेले आहेत. तर प्लीज त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असू दे, मुलांसाठी, टीचर्ससाठी, पेरेंट्ससाठी आणि हर्षा मॅडमसाठी. आणि आमची हीच अपेक्षा राहील आणि आतुरतेने आम्ही दरवर्षी वाट बघू की हा फंक्शन एव्हरी इयर ग्रँड 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 होत जाईल. हीच आमची म्हणजे अपेक्षा राहील आणि होईल, नक्की होईल. आणि क्युरियोसिटीने आम्ही दरवर्षी ह्या प्रोग्रामची वाट बघू. थँक्यू. Second annual day function. It has been fantastic year for us, especially to our bright, young and talented children. I take this opportunity to welcome you all my dear parents, guardians and children to our school annual function. I extend my heartfelt gratitude to all of you for being part of this memorable event. Your presence and your support have been invaluable. We appreciate your time and contribution which made this event a grand success. Thank you for your cooperation and enthusiasm. We look forward to more such moments in the future. We have gathered here to uphold our achievements, challenge confused, and the joy of learning that defines our school journey. This day is a celebration of the talent that transform our schools into a vibrant and dynamic community. Our students have outshined themselves in academic and various extracurricular activities as well. Dear all, we have lined up of various movements and fun programs throughout the day. You are at the witness of mind-blowing talents of our students, which they are about to showcase in the previous program. So the performance enhanced welcome one and all to the evening of celebration. Thank you so much. Ladies and gentlemen, this is your captain speaking. आज की फ्लाइट में आप सबका स्वागत है. हमारा क्रू आपका बहुत ख्याल रखेगा, लेकिन आपसे एक निवेदन है कि अपनी चोली टाइट बांध लें ताकि दिल बाहर ना गिर जाए. मेरे महबूब मेरे सज धज